मन मंदिरा गजर भक्तीचा। सेवितो हारस वाटितो अनिका घ्या रे ओ नकारान भरी विटेवारी ज्याची पाऊले समान तोची एकदान शूरदाता मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राहे बुद्धी त्याचे पायी तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप विटेवारी ज्याची पाऊले समान तोचे एकदान शूरदाता समचरण सरोजम साधनिला बुधाबम जगनिहित पाणी मंडलम मंडलानाम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदैदवल हासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्येची अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता काय माझी वाणी मानेल संतांसी रंजहू चित्तासी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा मस्तक हे पायावरी ह्या वारकरी संतांच्या सेवितो हारस वाटितो अनेका घ्या रे हो नकारान भरी विटेवारी ज्याची पाऊले समान तोचे एकदान शूरदाता प्रस्तुत प्राप्त स्थली प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग जगद्गुरु जगत वंदनीय वैराग्याचे मुकुटमणी देऊचे निवासी महाराष्ट्र भूषण वैकुंठला सदैव गमन करणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा उत्कृष्ट असा भंग कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे।
विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही ब्रह्मरसाचे सेवन करतो आणि दुसऱ्यांना वाटितो. तो रस तुम्ही घ्या, इतर अविद्येच्या रानावनात भटकू नका. या रसाचा दान देणारा पंढरीचे पांडुरंग परमात्मा आहे. तो विटेवर समान पाय ठेवून उभा आहे. तोच या रसाचे दान करतो, कारण तो दानशूर आहे. आपण जर भगवान परमात्म्याकडे गेलो तर मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, पण त्याआधी आपले चित्त त्याच्या चरणावर स्थिर करावे लागतं. तुकाराम महाराज म्हणतात, मी हाच निरोप सांगण्यासाठी वैकुंठाहून येथे आलो आहे की परमार्थ मार्ग सुखरूप आहे व बाकी सर्व मार्ग दुःखरूप आहे. तुका म्हणे माझा धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. चला आपण आपल्या भंगाकडे या. मनुष्य प्राणी मात्राचे स्वभावाचे वर्गीकरण केले तर त्यात 3 वर्ग पडू शकतील. पहिला वर्ग केवळ स्वार्थी असतो, दुसरा वर्ग केवळ परार्थी असतो आणि तिसरा वर्ग केवळ स्वार्थी आणि परार्थी आहे. मग हे व्यवहारातही आहे आणि परमार्थातही आहे. आता व्यवहारातले स्वार्थी लोक फक्त आपला स्वार्थ साधतात. पैसे वगैरे कमावून घर खर्च भागून उरलेला पैसा बँकेत कसा पडेल याचा विचार करतात. कोठे दान धर्म नाही, यज्ञागती कर्म करणार नाही, सप्त्याला कधी दान देणार नाही. दारासमोर एखादा भिकारी जरी आला त्याला 1 रुपया सुद्धा फेकून मारत नाही. फक्त आपलाच बघतात, आपला संसार बघतात. मग हे झाले व्यवहारातले स्वार्थी. आता दुसरा वर्ग आहे व्यवहारातले परार्थी. हे स्वतः संसाराची राख रांगोळी करून देशासाठी लढतात. असे अनेक महात्मे होऊन गेले. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, छत्रपती शिवाजी महाराज यांनी भारत स्वातंत्र्यासाठी खूप प्रयत्न केले. म्हणून म्हणतात, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार. ज्योती समजीवन झिजले ते देशासाठी लढले. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. मग हे झाले व्यवहारातले परार्थी. आता तिसरा वर्ग आहे व्यवहारातले स्वार्थी परार्थी. हे स्वतःसाठी प्रयत्न करतात, स्वतः सुखी होऊन दुसऱ्यांना सुखी करण्यासाठी प्रयत्न करतात. मग हे झाले व्यवहारातले स्वार्थी परार्थी. जोडनिया धन उत्तम व्यवहारे, ओ जोडनिया धन उत्तम व्यवहारे. जोडनिया धन उत्तम व्यवहारे, ओ जोडनिया धन उत्तम व्यवहारे. जोडनिया धन उत्तम व्यवहारे, ओ जोडनिया धन उत्तम व्यवहारे. जोडनिया धन उत्तम व्यवहारे, ओ जोडनिया धन उत्तम व्यवहारे. उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी. 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 उत्तम गती तो एक पावेल, ओ उत्तम गती तो एक पावेल. 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 ओ उत्तम गती तो
सारे वेच करी उत्तमाची गती तो एक पावेल. हे जसे व्यवहारातले स्वार्थी परार्थी लोक आहे तसे परमार्थातही स्वार्थी परार्थी लोक आहे. आता परमार्थातले स्वार्थी लोक कोण आहे तर योगी. मग तुम्ही म्हणसाल योग्यांनाच का स्वार्थी म्हणतात तर योग्यांना स्वार्थी म्हणण्याचं कारण आहे योगी लोक भगवान परमात्म्याचा आनंद एकांतात बसून एकटे सेवन करतात. सर्वसामान्य माणसापर्यंत येऊ देत नाही कारण जिसने पाया उसने चिपाया असे व्यवहारात म्हण आहे. मग हे झाले परमार्थातले स्वार्थी. आता दुसरा वर्ग आहे परमार्थातले परार्थी. यांचा परमार्थिक साधकाला फारसा उपयोग होत नाही कारण त्यांना स्वतःचा स्वार्थ साधता आला नाही तर ते दुसऱ्यांचे कल्याण कसे करू शकतील. परंतु आजकाल अशाच केवळ परार्थी लोकांचा भरणा उपदेशक म्हणून जास्त झाला आहे. नाही संतचिने उमटली अंगी उपदेश लागी पात्र झाला. असा फक्त शब्द ज्ञानाकडून कल्याण तर होणार नाही परंतु दुःख अधिक होईल. अंधयाच्या पाठी लागले अंधळे घात एक वेळ मागे पुढे. मग हे झाले परमार्थातले परार्थी. आता तिसरा वर्ग आहे परमार्थातले स्वार्थी परार्थी. या लोकांचे वर्णन करते. या वर्गामध्ये भक्त मंडळी साधू संत आहे. यांनी प्रथम आपला स्वार्थ साधला. ध्यान धारणा करून भगवान परमात्म्याला आपलंसं केलं आणि त्याचा स्वाद योग्यप्रमाणे आपल्या आपल्यात भोगीत बसले नाही तर दुसऱ्यांना पण दिला आणि दुसऱ्यांना पण सांगतात मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परं कथयंत सेमां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. भगवान परमात्मा म्हणतात सतत माझ्या ठिकाणी चित्त ठेवणारे, माझ्या ठिकाणी मन प्राण अर्पण करणारे, माझ्या भक्तीच्या चर्चेद्वारा आपापसात माझ्या प्रभाव जाणणारे व माझ्या गुण कीर्तनाने निरंतर संतुष्ट होतात आणि माझ्या ठिकाणी सदा रमामार राहतात. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा वर्णन करतात स्थिती मेची झाले मी आची प्राण धाले जीवा मोर विसरले बोधाचे भूली. अंतःकरणाने माझे स्वरूप बनून त्याचे प्राण माझ्या स्वरूपाने भावाने तृप्त झाले असता व ते अशा स्थितीमध्ये ज्ञानाच्या व बोधाच्या भूलीमुळे जन्म मरणाला विसरतात. असा ब्रह्मानंदाचा आनंद संतांनी प्राप्त केला आणि ते एकटेच बघत बसले नाही तर दुसऱ्यांना पण दिला. कारण संत केवळ स्वार्थी नाही, संत केवळ परार्थी नाही, संत हे स्वार्थी परार्थी आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात जो रस मी सेवन करतो ना तोच रस तुम्हाला वाटतो आणि तोच रस तुम्ही घ्या. हे तुकारामाच्या अभंगाच्या प्रथम चरण सांगतात. सेवितो हरस वाटितो अनेका 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 सेवितो हरस वाटितो अनेका. चारे चारे चारे
शब्दामध्ये परार्थ आहे. मग तुकाराम महाराजांनी शब्द वापरला सेवितो हा रस. मग रस म्हणजे काय? रस या शब्दाचा अर्थ कळल्याशिवाय आपल्याला पुढे काहीही कळणार नाही. मग महाराज नेमकी कोणता रस सांगतात? कारण रसाचे बरेच प्रकार आहे. ऊसाचा रस आहे, आंब्याचा रस आहे, लिंबाचा रस आहे, मोसंबीचा रस आहे, गोड रस आहे आणि सुधा रस आहे. मग या रसापैकी नेमकी कोणता रस सांगतात? कारण आपल्याला एवढे रस माहीत आहे की ते आपण पिलेलोही आहोत. त्यातला एक रस भयानकच आहे, तो म्हणजे मदिरा. मदिरा रस पिल्यानंतर बघा मासे कसे झुलतात. यावर एक दृष्टांत सांगते, ते आधी थोडेसे भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. एक मनुष्य बाजाराला निघाला, खूप दारू पिला, इकडून तिकडे आणि तिकडून इकडे झुलू लागला. झुलता झुलता 2-3 ठिकाणी आपटला, तसाच नालीत पडला. सर्व कपडे गाळाने भरले आणि तसाच नालीच्या कडेला पडलेला. तेवढ्यात पाऊस सुरू झाला. 2-3 माणसं समोरून येत होती व ते माणसं नेमकी त्या दारुड्याच्या समोर गेले आणि तेवढ्यात वीज चमकली. हा दारुड्या लगेच म्हणतो, अय बावळट, कोणी माझा फोटो काढला? आता तुम्ही मला सांगा, हा इतका नालीने भरला, आज हा फोटो काढायच्या लायकीचा तरी आहे का? म्हणतो कोणी माझा फोटो काढला. म्हणजे असं पिणाऱ्या माणसाचं काम असतं. असं तर आम्ही एक दिवस कीर्तनाला निघालो, बस स्टँडवर उभे होतो. तिकडून 2 दारुडे दारू पिऊन आले आणि येता वेळेस पीत पीत येत होते. आता तुम्हाला कळत असेल काय पीत पीत येत होते? तर सिगरेट. एक जण लांबूनच म्हटला, ओ ताई, थांबा थांबा, मी तुमच्या पाया पडतो. मी म्हटलं नको नको, तुम्ही तिकडे थांबा. पण ते दोघं पण जरा आगाऊच होते. दोघं पण आले आणि एकाची तोंडात बिडी तशीच, तो तसंच माझ्या पायावर राखला. मला चटका बसला म्हणून मी टणकन उडी मारली. तो म्हणतो, का हो ताई, आम्ही तुमच्या पाया पडतो आणि तुम्ही आम्हाला लाथा मारता? मी म्हटलं, भाऊ, लाथ नाही मारली, तुमच्या तोंडात बिडी तशीच, तुम्ही तसेच माझ्या पायावर राखले, मला चटका बसला म्हणून मी उडी मारली. तो दुसरा म्हणतो, बावट आहे का, अक्कल नाही का? मला वाटलं अरे हा याला सांगतो म्हणजे हा तर नीट पाय पडेल. पण याने त्याच्या तोंडातली बिडी त्याच्या हातात धरली आणि मला म्हणतो, ओ ताई, एवढी बिडी तुमच्या हातात धरते का? मी तुमच्या पाया पडतो. कशाला उपकारा पाय पडतो का? विठ्ठला 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 विठ्ठला. असं ते एका गावामध्ये एक माणूस मेला. आता वारकरी असल्यामुळे दिंडी वाजत गाजत काढली. मग दुसऱ्या दिवशी बेवड्या पार्टीतला मेला. ते म्हटलं, अरे काल त्यांचा माणूस मेला तर त्यांनी दिंडी वाजत गाजत नेली, आज आपण पण नेऊ. मग हे लगेच वारकऱ्यांकडे गेले आणि त्यांना म्हटले, टाळ मृदुंग द्या ना. ते वारकरी म्हटले, आम्ही वाजवतो ना. हे दारुने म्हटले, नाही, आम्ही वाजवतो. मग यांनी टाळ मृदुंग आणले. शेवटी बेवड्या पार्टीतलेच होते. मग टाळकानी या टाळकानी एक एक पिली आणि एक एक सोबत घेतली. काय? पाण्याची बॉटल नाही बरं का, तर दारूची बॉटल, दारूची. मग मृदुंगवाल्यांनी तर 2-2 पेल्या आणि 2-2 सोबत घेतल्या. मग बाडेवाल्यांनी तर 4-4 पेल्या 4-4 सोबत घेतल्या. त्यांना अशी चढली. टाळक गेल्या की गलीला, मृदुंगवाला गेला दुसऱ्या गलीला आणि मडेवाला गेला तिसऱ्याच गलीला. मडेवातले एकदम सुधीर आलो. तो शेजारच्या म्हणतो, का रे, आपण का गली नंबर हुकलो काय? तो जाऊ दे गली नंबरचा, 12 वाजले जेवण करून घेऊ. मग समोरच हॉटेल होती. मग 4 जण हॉटेल पैसे गेले. पण एक जण म्हटले, मडेचं काय करायचं? म्हणजे हॉटेलला बाहेर उभा करून. मग हॉटेलला उभं केलं सोयीचं करायचं ना, तर नाही, खाली मुंडकं आणि वरती पाय केले आणि 4 जणे हॉटेलमध्ये गेले. मग वेटर आला. वेटर म्हटला, चाय पाहिजे, कॉफी पाहिजे, वडापाव पाहिजे, समोसा पाहिजे, भेळ पाहिजे. तो दारुड्या म्हटला, जास्त बडबड न करू, 4 फुल जेवण आण. मग येणे आणलं. चांगलं 4-5 हजार रुपये बिल झालं. मग पहिला उठला, तो लगेच निघाला घरी. पण वेटर म्हटलं, हॉटेलचं बिल? ते म्हटले, एका मागे 3 जणे. मग तो निघून गेला. दुसरा उठला. वेटर म्हटलं, हॉटेलचं बिल? ते म्हटले, एका मागे 2 जणे. तो पण निघून गेला. तिसरा उठला, तो पण गेला. चौथा उठला आणि हॉटेलचा मालक आला. ते म्हटलं, अरे या 3घांनी तर बिल नाही दिले, पण तुम्ही तरी द्या. तो दारुड्या म्हटला, माझ्याकडून कशाला बिल घेत आहे? ते काय बाहेर उभा आहे ना. त्याला वाटलं, ते हॉटेलच्या मालकला वाटलं बिल देण्याला चांगला आमदार खासदार असावं, म्हणून बाहेर येऊन पाहत होतं काय मड. तो दारे बाबा, मला हॉटेलचं बिल नका देऊ, पण पहिल्या मडेल उचल.
मिळेल, नाहीतर मला जेलची हवा खावा लागेल. विठ्ठला विठ्ठल तुकाराम आज याला सांगत नाही, कारण शास्त्रकारांनी नवरसाचे प्रकार सांगितले आहे. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा नवरसाचे वर्णन करतात. नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे अगरू भावार्थाचे गिरीवरून निपजवी माये शृंगार हास्य करुण रौद्र वीर भयानक हा बिबासाद्भूत सांताक्या काव्य नवरसा स्मृत हा. शृंगार हास्य करुण रौद्र वीर भयानक बिबस अद्भुत आणि शांत असे शास्त्रकारांनी नवरसाचे प्रकार सांगितले आहे. शास्त्रकारांनी व संतांनी जे नवरसाचे प्रकार सांगितले आहे त्याचे आपण थोडक्यात चिंतन करू. विठ्ठल 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 विठ्ठल. आता पहिला आहे शृंगार. शृंगार आपल्या सर्वांना माहीतच आहे. जसे पिक्चर मध्ये नायक आणि नायिका जे शृंगार करून येतात आणि त्या शृंगारामुळे जो एकमेकांना आनंद मिळतो त्याला शृंगारस असे म्हणतात. शृंगारसात स्त्री पुरुष विषय गुण सौंदर्यादी वर्णनाने हा रस उत्पन्न होतो. शृंगाराचा स्थायी भाव रती सुख आहे. याचे कीर्तन जास्त वर्णन करायला नको. आता शृंगारस सांगितला, आता हास्यरस सांगते. हास्यरसाचा स्थायी भाव आहे हास, दुसऱ्यांची कुचेष्टा करणे, व्यंगदर्शन, विसंगत बोलणे इत्यादीकाने हा रस उत्पन्न होतो. असं तर आम्ही एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, तिथे पेटी मास्तरच नाही. आपलं तिथं आहे म्हणा, तिथे पेटी मास्तरच नाही. मी त्यांना विचारले, का हो पेटी मास्तर नाही का? ते म्हटले आहे, पण शेजाऱ्याच्या गावात आहे, ते जरा आगाऊच आहे, आमच्याकडून ते येणार नाही. मग मी म्हटलं मी बोलव का? ते म्हटले तुमच्याकडून येत असेल तर बघा. मग मी पेटी मास्तराच्या घरी गेले. म्हटलं जे हरी महाराज चला ना कीर्तनाला. ते म्हटले कुठं? मी म्हटलं शेजारच्या गावात पडला. ते म्हटले अजिबातच जमणार नाही. मी म्हटलं का? ते म्हटले ते गावचा आणि माझा 36चा आकडा आहे. मी म्हटलं आजचे दिवस 63चा करून घ्या, पण चला. तिथं गायक वादक खूप सुंदर आहे. ते म्हटले मृदंग वाजवायला कोण आहे? मी म्हटलं सुदर्शन महाराज आहे. मग ते म्हटले अजिबातच नको. मी म्हटलं का? ते पेटी मास्तर म्हटले त्या मृदंगवाल्याने माझे 3 वर्षापूर्वी 3000 रुपये घेतले, आणखीन दिले नाही. मग म्हटलं तुमचे पैसे माझ्याच कीर्तनात निघले का? मग ते पेटी मास्तर म्हटलं येतो, पण एक आटीवर येतो. मी म्हटलं दूरभाष घाललोय तो का लोटांगण घालायला होतं काय माहिती. मी म्हटलं काय आट आहे? ते पेटी मास्तर म्हटले मी एकीकडे तोंड करून पेटी वाजवेल आणि मृदंगवाल्याला एकीकडे तोंड करून मृदंग वाजवा लागेल. मी म्हटलं चालन, मला काय स्वराशी म्हटलं. मग कीर्तन आलो. कीर्तन सुरू झालं. मग मृदंगवाला असा बसला, पेटीवाला इकडं तोंड बसला, मृदंगवाला इकडं तोंड करून बसला. मग कीर्तन सुरू झालं, रूपाचा अभंग सुरू झाला. तेवढ्यात पेटीवाल्याने मृदंगवाल्याकडे तिरक्या नजरेने बघितलं. त्याला आलं त्याच्या पैशात ध्यान. त्याने लगेच पेटीवर स्वरात वाजायला सुरुवात केलं. सारे ग मा प ध नि सा माझे पैसे देतो का? सारे ग मा प ध नि सा माझे पैसे देतो का? मला तर काहीच कळेना. टाळ काय तर मिळच लागेना, तर खायचं ना केव्हा खायचं? त्या झोपेची गुंगीच येईल. मग मला काहीच कळेना. मग मृदंगवाल्याने पैसे घेतले असल्यामुळे त्याचे लगेच लक्षात आलं. त्याला वाटलं अरे याचं खातं बिघडलं, हा कीर्तना सुद्धा पैसे मागू राहिला. पण मृदंगाला हुशारच होता, आंधीला शिकलेला, विशारच झालेला. त्याने अशा शाळेच्या माया मागं सारल्या, पकादवाल थाप टाकले आणि लगेच सुरू केलं देईन तर देईन, नाही नाही देईन, देईन तर देईन, नाही नाही देईन. मग जागरणवाला वाघ्या कीर्तन आलेला होता. त्याला या दोघांचा पैशाचा व्यवहार माहीत होता. माहीत असल्यामुळे त्याचे लगेच लक्षात आलं. त्याला वाटलं अरे या दोघांचं खातं बिघडलं, हे कीर्तन सुद्धा पैसे मागू राहिले. तेवढेच पेटीवाला लगेच सुरू केलं सारे ग म प ध नि सा माझे पैसे देतो का? सारे ग म प ध नि सा माझे पैसे देतो का? मृदंगवाल्याचं सुरूच होतं देईन तर देईन, नाही नाही देईन, देईन तर देईन, नाही नाही देईन. तेव्हा जागरणवाला वाघ्या कीर्तन मध्ये सुटला आणि मध्ये सुरू केलं डुबले 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता हा दृष्टांत ऐकल्यानंतर तुम्हाला जे हसायला आलं त्याला हास्यरस असे म्हणतात. आता
करुण रस सांगते. आपल्या एखाद्या प्रेमी पात्राचा योग झाला असता आपल्याला दुःख होते. त्यावेळेस भगवान परमात्म्याकडे करुणा भागणे, धावा करणे इत्यादिकाने हा रस उत्पन्न होतो. भक्त भगवान परमात्म्याकडे करुणा भागतात. याला करुण रस असे म्हणतात. आता करुण रसावर एक दृष्टांत सांगते. क्षीरसागर समुद्राजवळ चित्रकूट नावाचे एक विशाल पर्वत होता. त्या पर्वतावर सुंदर वृक्ष, वेली, सुंदर पशुपक्षी आणि प्राणी सुद्धा होते. आणि त्याच पर्वतावर गजेंद्र नावाचा एक हत्ती राहत होता. तो सर्वांचा राजा होता. सर्वजण त्याला घाबरत असे. एक दिवस तो हत्ती व हत्तीनेसह सर्व कुटुंबासह सरोवरात गेला व तेथे जलक्रीडा करू लागला. त्यावेळेस सरोवरात राहणाऱ्या मगराने रागाने गजेंद्राचा पाय धरला व गजेंद्र खूप संकटात सापडला. गजेंद्राने खूप ओढण्याचा प्रयत्न केला पण मगर काही पाय सोडेना. त्यावेळेस गजेंद्राचे सर्व नातू, मुलं, पत्न्या सर्वांनी सोंडी गुंतावून साखळी तयार केली आणि 1, 2, 3 म्हणून झटका मारून ओढलं की मगर पाण्याच्या 5 फूट बाहेर यायची. आणि यांचा जोर संपला की मगराने झटका मारून ओढलं की सर्वचे सर्व 10 फूट पाण्यामध्ये जायचे. असं त्यांचं खूप दिवस युद्ध चाललं. कारण की आपने गले में कुत्ता शेर बन जाता है. महाराज कुत्र आपल्या आपल्या गलीमध्ये लय शांपण करतो. आपण जर का त्याच्या गलीत गेला तिथं भो भो भोज करतं. पण ते जर का आपल्या गलीत आलं तर खाली शेपूट घालून कुण 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 करते. तसं मगर स्वस्थानी म्हणजे पाण्यामध्ये जर असेल तर तिला खूप ताकद असते. ती कितीकही ताकदवान हत्तीला सहज पाण्यामध्ये ओढून नेते. पण तीच मगर जर पाण्याबाहेर आली तर तिला कुत्रे फरफटत ओढत नेतात. मग मगर गजेंद्राला पाण्यामध्ये ओढत होती. गजेंद्राचे सर्व नातू, मुलं, पत्न्या सर्व गजेंद्राला पाण्याबाहेर ओढत होते. पण हे सर्वचे सर्व पाण्यामध्ये जायला लागले. त्यावेळेस सर्वांचे लक्षात आलं की आता ही मगर आपल्याला आवडत नाही. त्यावेळेस गजेंद्राचे नातू म्हटले, बाबा तर म्हातारे झाले, बाबांना इथे सोडून द्या आणि आपण चला. त्यावेळेस गजेंद्र म्हटला, अय पोरांनो, मला संकट टाकून कुठे निघाले? मी तुमच्यासाठी काय काय नाही केलं. तुम्ही बघा महाराज, म्हातारे माणसं नातवासाठी खूप काही करतात. त्यांना नीट चालता येत नाही तरी सुद्धा नातवांना सांभाळतात. कीर्तनाला टाळ्या वाजवित नाही तर पोरांना टाळ्या वाजून नादी लावतात. एवढं सगळं नातवासाठी करतात. परंतु शेवटी नातवा घरी निघून गेले. गजेंद्राचे मुलं म्हटले, आम्हाला ही गरजाला बायका मुलं पत्नी आहे. या म्हाताऱ्यासाठी कशाला आपण इथे मरता? आणि गजेंद्राचे मुलं सुद्धा घरी निघाले. शेवटी त्यावेळेस गजेंद्र म्हटला, अय पोरांनो, मला संकटात टाकून कुठे निघाले? मी तुमच्यासाठी काय काय नाही केलं. मी उपाशी राहिलो पण तुम्हाला जेव घातलं. मी फाटेल कपडे घातले पण तुम्हाला नवीन कपडे दिले. खोटं नाटं बोलून जमीन विकत घेतल्या. मंदिराचे विटा करून आणल्या व घरी बाथरूम बांधले. मंदिरातले चालू लाईट काढून घरी आणले व घरी फिट केले. आणि घरातले उडे लाईट काढून मंदिरात नेऊन फिट केले. एवढं सगळं तुमच्यासाठी केलं आणि तरी सुद्धा तुम्ही मला सोडून चाललात. तेच मुलं म्हटले, बाबा तुम्ही आता म्हातारे झाले आहे ना, तुम्ही कधीतरी मरणारच आहे. मग तुमच्यासाठी कशाला आम्ही ते मरू? गजेंद्राचे मुलं सुद्धा घरी निघाले. शेवटी गजेंद्राच्या पत्न्या सुद्धा घरी निघाले. महाराज, माणसं नातवासाठी मुलासाठी खूप काही करतात परंतु शेवटी कुणीही कामाला येत नाही. धनानी भूमो पशवश्य गोष्टे भार्या गृहद्वारे जन स्मशाने देहाची ताया परलोक मार्गे कर्माने गोगच्छति जीव एक. म्हणून शेवटी कोणीही कामाला येत नाही. मग गजेंद्र एकटाच होता. मगराने गजेंद्राचा पाय धरलेला होता. तेच गजेंद्राला देवाची आठवण झाली. गजेंद्राने सोंडीने सरोवरातले फूल तोडलं व वरती फेकलं आणि भगवान परमात्म्याच्या करुणा भाकू लागला. जो जगाचा मूळ आहे, जो सर्वांच्या हृदयात आहे, जो जगाचा स्वामी आहे, ज्याच्यामुळे विश्व चैतन्य स्वरूप आहे, तो माझ्या हक्केला धावून येईन अशी गजेंद्राने करुणा भाकली. आणि भगवान परमात्मा लगेच आले. तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मया वेशित चेतसाम.
जो मज वय अनन्य शरण त्याची निवारी मी जन्म मरण या लागे शरणगत शरण मीच यकू हा काय लक्ष्मी ती काय गजराज आगे लगत गोली पिचवत आवाज कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही कृपाळू भक्ता लागी मोही हा गजंत्राचा धावा तुवा केला विठाई गजंत्राचा धावा तुवा केला विठाई हा गजंत्राचा धावा तुवा केला विठाई गजंत्राचा धावा तुवा केला विठाई हा पांडुरंगा ये ओ पांडुरंगा पांडुरंगा ये ओ पांडुरंगा हे गजंत्राचा धावा तुवा केला विठाई पांडुरंगा ये ओ पांडुरंगा पांडुरंगा ये ओ पांडुरंगा कनवाळू कृप गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. आता चौथा रौद्ररस सांगते. रामायणामध्ये रावणाने सीतेला दिलेला त्रास याचे वर्णन ऐकून व महाभारतामध्ये दुर्योधनाने व दुःशासनाने द्रौपदीला दिलेला त्रास याचे वर्णन ऐकून रावणाविषयी दुर्योधनाविषयी व दुःशासनाविषयी एक सात्विक संताप येतो. हा रौद्ररस असून याचा स्थायी भाव क्रोध आहे. तुकाराम महाराजांना जगाचा राग आला त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात, किती सांगू तरी नायकाची भटकीचे पुढे शिंदरीचे रडतील नका नका करू रांडेची संगती नेईला दोगती घाली मन. आता पाचवा वीररस सांगते. वीरांच्या कथा व पराक्रम ऐकून वीररस निर्माण होतो. जसे की झाशीचे राणी छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचे पराक्रम ऐकून अंतःकरणात वीररस निर्माण होतो. शिवाजी महाराजांनी तर खूप पराक्रम केले. थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला, कधीच विसरणार नाही राज्य तुम्हाला वंदन करायला. ज्यांच्या हातात भगवा त्यांना हिंदुस्थानात जगवा. उत्सव तीन रंगाचा बैल सजला मुजरा कतिंबी शिवरायांना ज्यांनी या स्वराज्य घडवेला. विठ्ठल 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 असे शिवाजी महाराजांनी स्वतंत्र केले नसते तर आपण कुठलेही कार्यक्रम करू शकलो नसतो. आपले शूरवीर काय ते महाराज घरात झुरायला घाबरतात आणि मानी म्हणतात मी लय वीर मी लय शूर. असंच एकदम बायकोला दररोज म्हणायचा मी लय वीर मी लय शूर मी लय वीर मी लय शूर. त्याची बायको म्हटली हा माहित आहे कितीक वीर आहे आणि कितीक शूर आहे. तो म्हटलं मी मांस मारतो. त्याची बायको म्हटली किती मांस मारले माहित आहे. मग एक दिवस त्याला खूपच राग आला. त्याने कुऱ्हाड घेतली आणि तन 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 बाहेर गेला आणि एक मांसाचा हात तोडून आणला आणि त्याच्या बायको म्हणतो हे बघ मी हात तोडून आणला. त्याची बायको म्हटली हातच का आणला, मुडका आणायचं ना. तो म्हटला मुडका माझ्या अगोदर तोडून नेलं. म्हणजे याने मेलेला माणसाचा हात तोडून आणला म्हणतो हे बघ मी हात तोडून आणला. म्हणजे असे आपले शूरवीर असतात. असंच एक जण सकाळी उठला आणि संडासला निघाला. संडास बाथरूम मध्ये घुसणार तेच झुरळ पाहिलं तसंच बाहेर आला आणि धपकन पडला. एक जण म्हटलं कोण पडला, म्हणे वाघ मारे. म्हणे कस काय, म्हणे बाथरूम चालले होते बाथरूम मध्ये जरा पाहिलं घाबरले बाहेर आले धपकन पडले. म्हणे का काय वाघ मारे. आपले असे शूरवीर असतात. पण अर्जुन त्यातला नव्हता तर अर्जुन खरोखरच शूरवीर होता. तू शूरवृत्तीचा ठाव क्षत्रिय माझी राहो तुझ्या लाटेपणाचा होती लोकी. तुवा संग्रामी हरू जिंकिला निवांत कवचाचा ठाव फेडिला. पवाड तुवा केला गंधर्वासी पाहता तुझे ने पाढे दिशे त्रैलोक्य ही थोकडे ऐशे पुरुषत्व चोकडे पार्थ तुझे. तुकाराम महाराजांच्या गात्यातही वीररस बघायला मिळतो. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळे विरगाढे याला वीररस असे म्हणतात. आता भयानक रस सांगते. भयानक रसाचा स्थायी भाव आहे भय. गरुड पुराण ऐकत असताना यमदूत जीवाला यम लोकी नेतात, खूप मारतात, उकाळचे तेलाचे कडे टाकतात, तापलेले वाळवून चालायला लावतात.
करवतीनं मधून कापतात, तरवालीहून अनवाणी पायाने चालायला लावतात. अशी कंगधारा छेदिती सर्वांग, तप्त भूमी अंग उळविती. रव रव कुंभ पाक भोगिती येताना, नये नारायणा करुणा त्याची. मारिती तोडीती जोडीती निष्ठुरा, मारिती तोडीती जोडीती निष्ठुरा, मारिती तोडीती जोडीती निष्ठुरा, मारिती तोडीती जोडीती निष्ठुरा, निष्ठुरा, मारिती तोडीती जोडीती निष्ठुरा, मारिती तोडीती जोडीती निष्ठुरा, मारिती तोडीती जोडीती निष्ठुरा. यमाचे किंकरा, यमाचे किंकरा भाऊ झाला. मारिती तोडीती जोडीती निष्ठुरा, मारिती तोडीती जोडीती निष्ठुरा, मारिती तोडीती जोडीती निष्ठुरा, मारिती तोडीती जोडीती निष्ठुरा, मारिती जोडीती निष्ठुरा, मारिती तोडीती जोडीती निष्ठुरा, मारिती तोडीती जोडीती निष्ठुरा, मारिती तोडीती जोडीती निष्ठुरा. मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. असा गरुड पुराणातला प्रसंग ऐकून भय वाटते, भीती वाटते. याला भयानक रस असे म्हणतात. आता बिभत्स रस सांगते. बिभत्स रसाचा साईबाबा आहे किळस. एखादी गोष्ट बघितली किंवा ऐकल्यानंतर माणसाला किळस निर्माण होते, त्याला बिभत्स रस असे म्हणतात. आता अद्भुत रस. अद्भुत रसाचा साईबाबा आहे विस्मय वाटणे. एखादी गोष्ट बघितली किंवा ऐकल्यानंतर माणसाला अद्भुत वाटते. तसा विस्मयाविष्ट हृष्ट रोमा धनंजयः प्रणम्य शिरसा देवं कृतांजलील भाषत. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, 17 रांजुनी भरुनी गेले पेले बाळा हाती. आम्ही लटकेन बोल वर्तमान खोटे, मुंगी उडाली आकाशी तिने गेले सूर्यासी. थोर नवलावा झाला वांचे पुत्र प्रसवला. आता एक आश्चर्य वाटणारे एक दृष्टांत सांगते. 2 गप्पीदास गप्पा मारत होते. एक जण म्हटला, मी परवा मायाच्या मळ्यामध्ये एवढा मोठा भोपळा बघितला की तो 10 टायर ट्रक मध्ये सुद्धा मावणार नाही. दुसरा म्हटला, मी परवा 50 ते 60 लोक एकच हांडा बनवताना बघितले. तो म्हटला, एवढा हांडा कशाला रे? हा म्हटला, तुझा भोपळा शिजवायला. आता हा दृष्टांत ऐकल्यानंतर तुम्हाला जे आश्चर्य वाटले त्याला अद्भुत रस असे म्हणतात. आता शांतरस सांगते. शांतरस सांगते तिला भक्तिरस म्हणतात, प्रेमरस म्हणतात व ब्रह्मरस म्हणतात. जसे पाण्याला वाटर, उदक, जल, तोय, नील असे अनेक नावे आहे, पण वस्तू मात्र एकच आहे. तसं ब्रह्मरस म्हणा, भक्तिरस म्हणा, प्रेमरस म्हणा, पण रस मात्र काय एकच आहे. पण का हो तुकाराम महाराज, तुम्ही या रसापैकी नेमके कोणतं रस सेवन करतात? तर तुकाराम महाराज म्हणतात, मी बाकीचे रस सांगत नाही, तर मी सेवितो हा रस म्हटलो आहे. हा म्हणजे कोणता? ब्रह्मरस म्हणा, भक्तिरस म्हणा किंवा प्रेमरस म्हणा. ब्रह्मरस घे काढा तेने पिडा वारेल, पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचन सेवे. ब्रह्मरस करुणी भोजन पंगती, संतांचे संगती सर्व काळ. तू का म्हणे एकांताचा वास, 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 तू का म्हणे
ब्रह्मी ब्रह्मरस सेव सदा. म्हणून या ब्रह्मरसाचे सेवन मी करतो. सेवितो हा रस वाटितो हरिका. घ्या रे हो नका रान भरी. रान भरी हो नका म्हणजे अविद्येचे रानावर भटकू नका. इकडे तिकडे भटकू नका. विषयात तोंड खुपसू नका. म्हणून सेवितो हा रस. पण का तुकाराम महाराज, या रसाचं दान देणारा कोण आहे? तुकाराम महाराज म्हणतात, या रसाचा दान देणारा भगवान परमात्मा आहे. हे तुकारामाच्या अभंगाच्या द्वितीय चरण सांगतात. विठेवरी जाची पाऊले समान. 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 तोची एक दान विठेवरी जाची पाऊले समान. विठेवरी जाची पाऊले समान. तोची एक दान शुरदाता शुरदाता शुरदाता. विठेवरी जाची पाऊले समान. विठेवरी जाची पाऊले समान. विठेवरी ज्यांचे पावले समान. तोची एक दान शुरदाता. आता भगवान परमात्मा पंढरपूरला कसे आले ते 2 मिनिटात सांगते. पुंडलिकराय आई वडिलांची सेवा करत होते. तेच भगवान परमात्मा आले. तेच पुंडलिकरायांनी उभा राहण्याकरिता वीट दिली आणि भगवान परमात्मा विटेवर उभा राहिले. पुंडलिकरायांची आई वडिलांची सेवा करून झाली. तेच पुंडलिकराय आले आणि भगवान परमात्म्याचे दर्शन घेतलं. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हटलं, पुंडलिका मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे, माग तुला काय पाहिजे? तेच पुंडलिकराय म्हटले, तू भक्तांचा उद्धार करण्याकरिता, भक्तांना दर्शन देण्याकरिता तू असं तिथे विटेवर उभा राहा. तेव्हापासून भगवान परमात्मा पंढरपूरला विटेवर समान पाय ठेवून उभा आहे. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी उनी झाला येता. निज प्रेमे भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. पुंडलिकरायांकरिता भगवान परमात्मा पंढरपूरला आले. म्हणून विठेवरी ज्यांची पावले समान. विटेवर उभा आहे आणि पावली अगदी सम आहे. बाकीच्या अवतारामध्ये भगवान परमात्म्याचे पाय विषम आहे. परशुराम अवतारामध्ये भक्तांना सुख झाले. राम अवतारामध्ये भक्तांना मोक्ष मिळाला आणि कृष्ण अवतारामध्ये विषमता थोडी कमी झाली. अगदीच विषम असलेले पाय दिडके झाले. देहुडा चरणी वाजवितो वेणू. 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 गोपिकार मन स्वामी माझा. गोपिकार मन स्वामी माझा. गोपिकार मन स्वामी माझा. गोपिकार मन स्वामी माझा.
आषाढी कार्तिकी भक्त जन येती चंद्रभागे माझे स्नान जय करती दर्शन ह्या मात्रे तया होय मुक्ती. मग भक्त असो किंवा भक्त असो दोघांनाही दर्शनाने मुक्त करतो पण दर्शन झालं पाहिजे. मग विठेवरी ज्यांची पावले समान तोची एकदान शुरदाता. येथे भगवान परमात्म्याला दानशूर म्हटले आहे. आता दानशूर कुणाला म्हणतात तर ज्याच्याकडे 3 गोष्टी आहे त्याला दानशूर म्हणतात. तुम्हाला ज्याला दानशूर म्हणायचे आहे तो श्रीमंत असला पाहिजे, त्याला देण्याची इच्छा असली पाहिजे आणि तो स्वतंत्र असला पाहिजे म्हणजे पत्नीच्या ताब्यात नसला पाहिजे. या 3 गोष्टी ज्याच्याकडे असतात त्याला दानशूर म्हणतात. नाहीतर तुम्ही म्हणसाल आमच्या गावाचे दामाजी गोमाजी कापसे लय दानशूर आहे. मी म्हटलं काय दान दिलं म्हणे का तंबाखू दररोज फुकट खाऊ घालायचे आणि बिडी फुकट पाजायचे. आता तुम्ही मला सांगा बिडीवर आणि तंबाखूवर कुठे दानशूर ठरत असते का तर नाही. मग तुम्ही म्हणसाल भगवान परमात्म्याकडे 3ही गुण आहे का तर आहे. पहिली गोष्ट म्हणजे भगवान परमात्मा श्रीमंत आहे कारण सर्व धनाची मालकीण लक्ष्मी ती भगवान परमात्म्याचे सेवा करते म्हणून सर्व धन याच्याकडे आहे. हा सार्वभौम राजा आहे. पंढरपुर पाटणी घाट महाराज सार्वभौम पांडुरंग दीनबंधू जयाचे ते नाम. पंढरपूर पाटणी गा महाराजा सार्वभौम महाराजा सार्वभौम पांडुरंग आता भगवान परमात्मा श्रीमंत आहे. आता त्याला देण्याची इच्छा आहे. प्रभू रामचंद्राने वालीला मारून किष्किंधा नगर जिंकली. प्रभू रामचंद्राने ती सुग्रीवाला दिली. रावणाला मारून लंका जिंकली ती बिभीषणाला दिली. तसा जर आपण विचार केला तर भगवान परमात्म्याने त्यांना मारल्यामुळे त्या राज्यावर भगवान परमात्म्याचा हक्क होता परंतु देवाने जिंकलेले राज्य सुद्धा देऊन टाकले. नाहीतर सर्व जगाला तोच देतो, सर्व जगाचे पालन पोषण तोच करतो. तुझा ऐसा कोण उदाराची रासी आपुलेची पद देशदासा शुद्धहीन काही न पहासी कुळ. मग म्हणून भगवान परमात्मा श्रीमंत आहे त्याला देण्याची इच्छा आहे. आता भगवान परमात्मा स्वतंत्र आहे. भगवान परमात्म्याने पुतनेला आणि शिशुपालाला सावीची मुक्ती दिली. तेच भगवान परमात्म्याने लक्ष्मी आई साहेबांना असं विचारलं का लक्ष्मी मी पुतनेला आणि शिशुपालाला सावीची मुक्ती देऊ का असं विचारलं का तर नाही. म्हणजे लक्ष्मी आई साहेबांना न विचारता मुक्ती दिली म्हणजे भगवान परमात्मा स्वतंत्र आहे. तुझ्या उदरे जाण स्वतंत्र देता न मनसे पात्र पत्र पै कैवल्येश पवित्र जे वरी आदि धले तू आसनकादिकाचे निमाने सायुज सौरसु दिदला पुतने जी विषयाच्या स्तनपाने मारू आली. आता भगवान परमात्मा म्हणजे भगवान परमात्मा स्वतंत्र आहे म्हणजे पत्नीच्या ताब्यात नाही. आता भगवान परमात्मा श्रीमंत आहे त्याला देण्याची इच्छा आहे आणि तो स्वतंत्र सुद्धा आहे म्हणजे भगवान परमात्मा दानशूर आहे. अशा भगवान परमात्म्याकडे आपण गेलो तर मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. भगवान परमात्मा आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतो पण त्याआधी आपले चित्त त्याच्या चरणावर स्थिर करावे लागतात. हे तुकाराम अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात. मनाचे संकल्प पावविल सिद्धी मनाचे संकल्प पावविल सिद्धी
विलासी दे मनाचे पाव विलासी दे मनाचे संकल्प पाव विलासी दे मनाचे संकल्प पाव विलासी दे मनाचे त्याचे पाय. तुकाराम महाराज म्हणतात की मी हे माझे पदार्थ सांगत नाही, तर भगवान परमात्म्याने हा निरोप घेऊन मला ते पाठवले आहे. कोणता निरोप? तर हे तुकारामाच्या अभंगाच्या शेवटच्या चरण सांगतो. तुका मने मजा धाडिले निरोपा, 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 तुका मने मजा धाडिले निरोपा. मार्गाचो विठेवरी जाती पाऊले समान, 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 विठेवरी जाती पाऊले समान. विठेवरी जाती
विठेवरी जाती पाऊले समान विठेवरी जाती पाऊले समान विठेवरी जाती पाऊले समान विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा तुकाराम महाराज म्हणतात, भगवान परमात्म्याने हा निरोप जेव्हा सांग म्हणून मला इथे पाठवले आहे. कोणता निरोप? तर परमार्थ मार्ग सुखरूप आहे व बाकी सर्व मार्ग दुःखरूप आहे. तुका म्हणे माझं धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप विटेवारी ज्यांची पाऊले समान तोचे कदान शुरदाता. असो यथामती यथा अवकाश अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. जे बरोबर असेल ते गुरुवर्य भागवताचार्य विजयाताई महाराज बनसोड यांचे आहे आणि जे चुकीचे असेल ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष. ते माझे मला परत कला आणि झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करून येतेच सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वरा मार्ग हा सोपा
मार्ग हा सोपा सुखारूप विटेवरी ज्याची पाऊले समान विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान शूरदाता तोची एकदान शूरदाता विटेवरी ज्याची पाऊले समान विटेवरी ज्याची पाऊले समान पाऊले समान पाऊले समान जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिलेले तुझे वेडी बा पुढे उतरे नाही विचारिला अधिकार मी आपुला ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम कवर्धर विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय मन मंदिरा गजर भक्तीचा